नमस्कार. मी रश्मी सहस्रबुद्धे. माझ्या असंच सहज या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आजचा मी जो लिहिलेला लेख आहे त्याचं नाव आहे भारी वाटतं. तो मी वाचून दाखवणार आहे. तुम्हाला कसं वाटतं आहे मला नक्की कमेंट करून सांगा. काय असतं ना, हल्ली आपल्या सगळ्यांकडेच नॉर्मली झाडू, फरशी, फर्निचर पुसणं इत्यादी कामांना मावशी असतातच. अर्थात याला अपवादही असणारच, पण नॉर्मली असतात. अशा कामांना येणाऱ्या मावशा किंवा मावशी त्यांच्या परीने छानच काम करत असतात. कधीतरी वेठ मारल्या जातेच, पण मनुष्य स्वभाव म्हणून सोडून द्यायचं. त्यांचं ते काम आपण त्यांना मोबदला देतो आणि त्या बदल्यात ते काम करत असतात. कधीकधी तेच काम आणि तेही लोकांकरच करताना जे काही फिलिंग येत असेल ते असेल ना. विचार करून पहा, आपल्याला जर असं करावं लागलं तर आपणही कदाचित मावशींप्रमाणेच पाट्या टाकल्यासारखं काम करू. आणि म्हणून असं वाटतं की मनुष्य स्वभाव आहे हा. खूप टोकणं, खूप सारखं बोलणं हे टाळावं असं मला वाटतं. आणि मग मी खरंच ठरवते की मावशींना टोकायचं नाही. त्या काही अगदीच गचाळ काम करत नाही. आणि कुठे दाखवलं की अहो इथे करून घ्या, तिथे करून घ्या, तर त्या कटकट न करता करतात, नाही म्हणत नाहीत. पण मात्र दर 15 ते 20 दिवसांनी मी त्यांच्याच बरोबर म्हणजे मावशींच्या बरोबर माझ्याच घराची सफाई करते. मी अगदी काना कोपरा स्वच्छ करते. हो, कारण माझंच घर असतं ना ते. मी अशी स्वच्छता करणारच ना, तेही आत्मीयतेने. आणि एक मात्र नक्की ठरवते, मावशींना त्या माझ्या काना कोपरा स्वच्छ करण्याच्या बाबत एक अक्षरानेही बोलत नाही की मी बघा मी कसं अगदी छान पुसून घेते, नाही तर तुम्ही रोज हे काढता तरी का, असं वगैरे वगैरे. कारण त्याच्या पाठीमागे एक असतं की आपण आपलंच घर स्वच्छ करतोय. मग त्यासाठी आपण आत्मीयतेने काम करणारच ना. कधी विचार करते की मावशींसारखं 10 घरी जर काम करायला लागलं असतं तर थोडासा ढिसाळपणा कामात आलाच असता. पुन्हा मनुष्य स्वभाव, खरं ना. त्या काय समजायचं ते नक्की समजतात. पण माझी स्वच्छता ॲप्रिशिएट करायलाही विसरत नाहीत निदान माझ्याकडच्या मावशी तरी. आणि खरं सांगू, त्या दिवशी इतकं भारी वाटतं ना. स्वतः स्वच्छ केलेल्या आवरलेल्या घरावरून निवांतपणे नजर फिरवताना असं छान वाटतं. घर आवरून निवांत आंघोळ करून नित्यपूजा होते. तो उदबत्तीचा दरवळणारा सुगंध, दिव्याची शांत तेवणारी ज्योत आणि लख्ख आवरलेलं घर. वाह, वास्तूला सुद्धा अगदी छान प्रसन्न वाटतं हे जाणवतं. आणि मी सुद्धा अधिकच प्रसन्न आणि शांत होते. आणि फिरून एकदा माझ्याच घराच्या प्रेमात पडते. तुम्हालाही हा अनुभव असेलच ना. नक्की असणार असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.